ऐसे। सो हेलो एवरीवन, मैं हूँ आपका सानू डांसर। थोड़ा 2-3 दिन से मैं बीमार चल रहा हूँ। बट अभी मैं आज भी मैं पूरे दिन भर कहीं नहीं गया हूँ। मैं पूरे दिन भर घर पे ही था। ये डॉगीज भाई लोग आ रहे हैं पीछे और अभी मैं जा रहा हूँ मेरे दोस्त के साथ में। मेरे स्कूल का एक पुराना दोस्त मिला। नाम बता भाई तेरा? सूरज जायसवाल। सूरज जायसवाल मेरा स्कूल फ्रेंड है और अभी मेरे को मिला है, तो हम लोग ऐसे ही जा रहे हैं। अभी मैं सोच रहा हूँ, मेरे को थोड़ा ऐसा लग रहा है कि मुझे कहीं जाके थोड़ा पानी पूरी वगैरह खाने का मन कर रहा है। तो देखता हूँ और आपसे थोड़ी बातें कर लेता हूँ, क्योंकि दिन भर मैं गया नहीं हूँ कहीं पे। तो अभी हम लोग जा रहे हैं थोड़ा सा विट्ठलवाड़ी साइड में। वहाँ पे ऐसे ही चल के जाएंगे, चलो साकेत कॉलेज के यहाँ से फिर वॉक करके आएंगे। फिर देखते आगे क्या करने का, मैं आपको दिखाता हूँ हम लोग कहाँ जा रहे हैं। सो गाईस, आता आम्ही लोक आहे चेतना शाळेजवळ. ही आहे चेतना स्कूल आणि आम्ही चाललो आता 100 फीट साईडला. तर इथून आम्ही लोक आता माझ्या फेवरेट जागी पाणीपुरी वगैरे खायला जाणार आहे. हे पूर्ण चेतना रोड, हाजी मलंग रोड आहे. इथून आम्ही लोक जाणार आहे आणि मग तिथून बघूया कुठं जायचं, ट्राय करूया. सो गाईस, आता आम्ही लोक चाललेलो आहे 100 फीटला आणि हा आहे 100 फीट रोड. तुम्ही बघू शकता. तर 100 फीट रोड पूर्ण हा सरळ 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 जातो. ॲक्च्युलीमध्ये जिथं आम्हाला जायचं तो 100 फीट रोड तिकडं समोर आहे. तर तिथून आम्ही लोक चाललेलो आहे. तिथं जाऊन बघूया, पाणीपुरी भेटली तर पाणीपुरी खाऊया, नाही तर बसूया जरा वेळ. हा उसं बहुत तिथं ॲक्च्युलीमध्ये सगळे फूड स्टॉल तिकडेच असतात. दोनच्या अंधारात मी दिसतोय की नाही तुम्हाला, बट आता आम्ही तिकडे चाललोय पुढे, बघूया. मेरे गाय को कोई नुकसान नहीं होता. सो गाईस, इथं आहे 90 ml आणि इथं आहे महाराजा. जर इथं भरपूर लोक, म्हणजे इथं भरपूर लोक वगैरे असे चहा वगैरे प्यायला येतात, मुलं वगैरे येतात. ये मेरा दोस्त है, दिख रहा है तुमको? बेचारा बहुत अच्छा है, मन का साफ है, बचपन से मेरे साथ में है. जब भी मिलता है हंस के बात करता है, बहुत अच्छे से रहता है. दोस्त हो तो ऐसे कि चाहे इंसान कैसा भी हो पर उसको हाय बोलना ही है. अच्छा, तू कुछ बोलेगा मेरे ब्लॉग के लिए? अब मैं क्या बोल सकता हूँ, मैं पहली बार किसी की ब्लॉग के लिए बोल रहा हूँ. अच्छा, कुछ तो मेरे लिए बोल दे, तेरा स्कूल का फ्रेंड हूँ ना, हाँ तो क्या बोलेगा मेरे लिए? हाँ, सानू भाई स्कूल के बहुत अच्छे दोस्त है. बचपन से तब स्कूल में कोई फेयरवेल पार्टी रहता था तो वो हमको डांस सिखाते थे. अरे बहुत थैंक यू सो मच, बहुत अच्छा लगा सुन के. एक्चुअली मैं बहुत मज़ा आता था. हम लोग का स्कूल में एक अलग ही माहौल होता था. हम लोग कबड्डी वगैरह भी बहुत इंजॉय से खेलते. सब गेम्स हम लोग इतने इंजॉय के साथ खेलते थे. वो अलग ही मूवमेंट होता था. नहीं, बहुत मज़ा आता था, बहुत अलग मज़ा आता था. अभी देखते हैं क्या है, वो दिन चले गए, पर ठीक है, कोई ना, ये भी दिन है, इसको भी इंजॉय करेंगे. और अभी देखते हैं, मैं कुछ पानीपुरी खाने का मन है. पानीपुरी है कि नहीं, वहाँ पे जाके पानीपुरी खाएंगे. ओके. तो गाइस, आता मस्तपैकी पानीपुरी खायला आलेलो आम्ही. ये मेरे दोस्त है. हाय हाय बोल दो मेरे चैनल को. ओ भाई, चैनल को हाय बोल दो. तो अभी हम लोग मस्त में पानीपुरी खाएंगे और फिर घूम के आएंगे. देखता हूँ मैं आगे जाने का सोचता हूँ. खाए बहुत बोर हो गया यार आज में. आगे एक नया गार्डन है. किधर पे? आगे आगे से देखना पड़ेगा. वो उधर पे सारा लेफ्ट में, राइट लेफ्ट में बना एकदम है. सीधा है ना, सीधा. एकदम सीधा. चलो गाइस, नया गार्डन है, भाई बोल रहे हैं, देख के आते हैं वहाँ पे कुछ है क्या. क्या किया चालू किया है. सो गाइस, पानीपुरी, सॉरी शेवपुरी मेरी फेवरेट, आज मैं खाने जा रहा हूँ. 3 दिन बाद बिस्तर से उठने के बाद बहुत अच्छा लग रहा है. आई लाइक पानीपुरी. आओ खाने के लिए. बंद. आता आम्ही 100 फीट वरनं सरळ आलेलो है. 100 फीट से सीधे आने का मतलब यहाँ से 100 फीट आता है. 100 फीट से हम लोग ने आए अब यहाँ पे सीधा सीधा. अभी हम लोग जा रहे हैं मेरा भाई. तो अभी दोस्त ने आवाज़ दे के गया, पता नहीं कौन था पर आवाज़ दिया उसने, सानू डांसर. तो अभी हम लोग जा रहे हैं वहाँ पे. साकेत कॉलेज है. साकेत कॉलेज से एकदम स्ट्रेट यही रोड को पकड़ के जाने का हम लोग को. उधर से किधर जाने का है मैं तुम लोग को दिखाऊंगा. उधर एक्चुअल में क्या है, जो एक स्पेशल चीज़ है मैं वो दिखाता हूँ आपको अभी थोड़ी देर में आगे जाके. तो देखना ज़रूर, कंटिन्यू.
आता आम्ही थोडं पुढे आलो आहे आणि हा आहे साकेत कॉलेज. साकेत कॉलेजच्या इथून पण स्ट्रेट जायचं आहे. आम्ही लोक तिकडं होतो आणि तिथून इकडं आलेलो आहे. सो अभी देखते हैं आगे जाके कि किधर पे है वो जगह. बस 2 मिनट और फिर वो जगह सामने होगी हमारे. फिर थोड़ा सा बैठ के फिर निकलेंगे घर के लिए और वहाँ पे ब्लॉग एंड हो जाएगा. पर देखते हैं कि वो जगह कौन सी. सो गाईज आम्हाला जिथं जायचं आहे ती जागा आलेली आहे फायनली. त्याच रोडला धरून स्ट्रेट आलेलो आहे मी साकेत कॉलेजच्या. आणि ती जागा आहे समोर तिकडं. तुम्ही पाहू शकता. काय आहे गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा या जागेला काय म्हणतात आणि ते काय आहे. लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही सांगा मला काय ते. ओके. सो गाईज फायनली आम्ही या जागेवरती पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण एक सर्कल आहे जो विठ्ठलवाडीमध्ये पडतो आणि विठ्ठलवाडीच्या ह्या बॅक साईडच्या म्हणजे साकेत कॉलेज साईडच्या सर्कलमध्ये इकडं हे खूप सुंदरसं असं हे बनवलं गेलेलं आहे. ह्याला काय म्हणतात तुम्हाला जर पहिल्यापासून माहिती होतं तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युअलीमध्ये हे पूर्ण महाराजांवरती बेसिक छोटासा आपला असा एक किल्ला वगैरे बनवलेला आहे आणि वरती जिरे टोप महाराजांची जिरे टोप ह्याचं एक स्मारक बनवलेलं आहे. खूपच छान आहे. इथं मस्तपैकी सैनिक दाखवले आणि खूप ब्युटिफुली वाटतं. वरती जाऊ नाही शकत कारण तिथं टाळा लावलेला आहे. तर गाईस आम्ही इथं आलेलो आहे. आता आम्ही जरा वेळ बसणार आहे. तर बघूया कुठं बसायचं आपल्याला. चलो उधर जाके बैठते हैं 2 मिनट के लिए. देखते है खूप बैठने व्यवस्था खूप सुंदर आहे गाईस. हे अगदी बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता. मस्तपैकी छान आहे. खूप मस्त बनवलं आहे. 2-3 वर्ष झाले याला बनून. आणि मी ही जी जागा आहे ना ॲक्च्युअलमध्ये ही जी जागा इथंच या जागेवरती मी रील्स बनवायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिले माझे व्हिडिओज जे असतील ना ते मी ह्याच जागेवरती बनवायला सुरुवात केलेली आहे. खूप मजा आलेली मला त्या टायमाला रील बनवून. पण माझ्या एक वेगळेच दिवस होते ते. खूप छान अनुभव होता. आता ब्लॉग पण सुरू केलं आहे. तर एक तुमचा सर्वांचा सपोर्ट असू द्या. बाकी काय नाही. चालू आहे मेहनत चालू आहे. इथे खूप सुंदरशी एक मोठी बिल्डिंग पण बनवली गेलेली आहे त्याच्यासमोर जर तुम्हाला ओळखायचं असेल तर. आणि हा पूर्ण रोड आहे. हा रोड जातो साकेत कॉलेज साईडला म्हणजे 100 फीट साईडला आणि हा जातो विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन साईडला. हा आणि ह्या साईडला तुमच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचे रोड विठ्ठलवाडी आणि कल्याण रेल्वे स्टेशनला जुळतात. तर काहीच मी ब्लॉग आता एंड करणार आहे. पण ब्लॉग एंड करायच्या पहिले मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे की म्हणजे मी शिकत आलो आहे एवढ्या दिवसापासून आणि आजकाल भरपूर मला शिकवून भेटतेच आहे. भेटलेली पण आहे. आयुष्यामध्ये कधी पण कोणाशी उम्मीद आणि आस तर लावायची नाही मी नेहमी म्हणत असतो. पण एक गोष्ट त्यांना म्हणतो जे बोलतात नाही का जेव्हा माणसाला भूक लागलेली असते ना तेव्हा जर त्याला जेवायला दिला ना तर त्याला आवडेल. पण जेव्हा तो माणसाची भूक मेलेली असेल ना त्यासमोर तुम्ही 5 पकवान आणून ठेवा हो त्याला तो जेवणाला हात पण लावणार नाही. आणि ही गोष्ट ह्याच्यासाठी नव्हती जेवणासाठी नव्हती. हुशार असेल तर समजून जा. अरे हाय समजू शकता. काही फॅन्स होते काही मित्र होते. तर ही गोष्ट मला ती सांगायची होती. खूप इम्पॉर्टंट आहे लोकांना आजकाल कळणं. आपण शून्य पण होतो ना कोणी नसतं आपल्यासोबत. म्हणून मेहनत करा. स्ट्रगल करा. जे भेटेन त्याच्यामध्ये खुश राहा. कारण आपल्याकडे काही गोष्टी असतात ते बाकीच्यांकडे नसतात. तर कोणाला कंपेअर करण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्येच खुश राहा. दाल खिचडी खायला नसेल भेटेत तर मसाले भात खाऊन खुश राहा. टेक केअर गाईस. सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या. बाय.